नमस्कार, मी सायली. माझ्या सिम्पली सायली या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा. तर सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा म्हटल्यावरती काय येतं, सगळं प्रमाण आपल्याला सम प्रमाणात घ्यायचंय. पण काय होतं, 1.25 किलो प्रमाण तर आपण प्रत्येक वेळेला घेऊ शकत नाही आपल्या रोजच्या नाश्त्यामध्ये. तर आज आपण काय करणार आहोत, आज आपण पाहणार आहोत 1 वाटी प्रमाण घेऊन अगदी परफेक्ट प्रसादाचा शिरा करायचा आहे आपल्याला. तर तो कसा करायचा ते आपण पाहूयात. आणि मी तुम्हाला सांगते की तो शिरा जो आहे अगदी प्रसादासारखा, म्हणजे तुम्हाला त्याचा बरोबर का प्रसाद खाल्ल्याचा जसा आपल्याला फील येतो अगदी तसाच येणार आहे, झटपट होणारा आहे. आणि महत्वाचं म्हणजे ज्यांना शिरा करायला जमत नाही त्यांना एकदम सोप्या पद्धतीने मी समजून सांगणार आहे. फक्त मी सांगताना व्हिडिओ स्किप करू नका. आणि जर चॅनलला तुम्ही नवीन आहात तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्णपणे अगदी शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. चला तर मग आपण काय करूया, प्रसादाचा शिरा करायला सुरुवात करू. तर प्रसादाच्या शिऱ्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 वाटी रवा, त्याच मापाने 1 वाटी साखर, 1 वाटी तूप, 1 वाटी दूध, 1 वाटी पाणी, थोडस केशर आणि थोडे ड्रायफ्रुट्स ज्याच्यामध्ये मी बदाम, काजू आणि बेदाणे हे कापून घेतलेले आहेत. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा दूध जे 1 वाटी आपण घेतलेलं आहे ते, आणि पाणी जे आपण 1 वाटी घेतलेलं आहे ते आपल्याला गॅसवरती एकत्र गरम करून घ्यायचंय. त्याचं कारण हे गरम केल्यामुळे जो रवा आहे तो आपला चांगला फुलतो. त्याच्यामध्येच मी केशर घालणार आहे. जेव्हा आपण दुधामध्ये केशर घालतो गरम असताना, त्यावेळेला त्याचा कलर खूप छान येतो. बघा, तुम्हाला दिसत असेल की कलर खूप छान येतोय. तर आता इथे पहिल्यांदा आपण गॅस मंद लावून घ्यायचंय. त्याच्यामध्ये हे जे 1 वाटी तूप आहे ते 1 वाटी पूर्ण तूप घालायचं नाहीये, अर्धी वाटी घालायचे. हे अर्धी वाटी तूप घातल्यानंतर त्यामध्ये हा पूर्ण 1 वाटी रवा घालून घ्यायचा आहे. जसं की तुम्ही बघताय की रवा जो आहे तो मी आधीही थोडा, ज्यावेळेला मी नेहमी बाजारातून आणते रवा त्यावेळेला तो पहिल्यांदा मंद गॅसवरती भाजून घेते. त्याने काय होतं, आपला वेळ वाचतो. आणि वेळ वाचल्यामुळे आपल्याला जेव्हा सकाळी सकाळी नाश्त्याची घाई असते, डबा टिफिन द्यायचा असतो किंवा नाश्ता मुलांना करायचा असतो, त्यावेळेला वेळ लागत नाही आणि पटापट कुठल्या पण आपल्या ज्या काही रेसिपी असतात त्या तयार होतात. आता हा रवा जो आहे आपल्याला छान पैकी थोडा गॅसवरती भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये. थोडस तूप आपण अजून घालू. आपला रवा छान पैकी मस्त भाजून झालेला आहे. जास्त वेळ नाही गेलाय त्या रवा भाजायला. हे दूध पहा आता किती छान उकळलंय, दूध आणि पाणी, आणि त्याच्यामध्ये केशर घातल्यामुळे त्याला खूप छान कलर आलाय. आता हे जे दूध आहे ते आपण ह्याच्यामध्ये पूर्णपणे घालणार आहोत. हळूहळू घालायचे, कारण खूप हातावरती वाफ येते, तो हळूहळू घालायचे ते. तुम्ही पाहू शकता आता किती छान मस्त कलर आलाय केशरमुळे.
आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत ही 1 वाटी साखर. जर डायबेटिक पेशंट असतील किंवा ज्यांना साखर कमी आवडते, गोड कमी आवडतं, त्यांनी त्यांच्या आवडीनुसार साखर घातली तरी चालेल. पण आपण हा प्रसादाचा शिरा करतोय की ज्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी समप्रमाणात घेतो, म्हणून मी 1 वाटी साखर घातलेली आहे. तसं बघितलं तर 1 वाटी साखर ही अगदी परफेक्ट होते शिऱ्यासाठी. आता आपल्याला ही छान मिक्स करून घ्यायची आहे साखर व्यवस्थित. आता मगाशी तुम्हाला वाटत होते की शिरा खूप सुखा सुखा झालाय, पण साखर घातल्यामुळे त्याला एक मऊपणा येतो छान. आणि जे आपण अर्धी वाटी तूप ठेवलेलं होतं, ते आपण जे थोडं तूप ठेवलं होतं ते आपण आता घालणार आहोत ह्याच्यामध्ये, की जेणेकरून त्याच्यामध्ये ते चांगलं ऍब्सॉर्ब होईल. आता इथे मी साजूक तूप वापरलेलं आहे. तुम्ही डालडाही वापरू शकता, पण साजूक तूप हे आपल्या आरोग्याला चांगलं असतं, त्याच्यामुळे मी इथे साजूक तूप वापरलेलं आहे. आणि आणि ऑफकोर्स साजूक तुपामुळे त्या शिऱ्याला एकदम छान चव येते. त्याची साजूक तुपाची मजाच काही वेगळी आहे. तर चांगली साखर छान विरघळली त्याच्यामध्ये. आता आपण हे जे काप आहेत ते घालणार आहोत, ड्रायफ्रुट्स. आणि वेलची पूड घालणार आहोत. आता यावरती थोडस झाकण ठेवून 1-2-3 मिनिटं छान वाफ काढूया मंद गॅसवरती, आणि मग आपला शिरा तयार आहे. 2 मिनिट झालेले आहेत. आता आपण बघूया. छान वाफ आली बघा, किती छान फुललाय आणि मस्त कलर आलाय केशरमुळे त्याला. आता आपण गॅस बंद करूया आणि छानपैकी एका प्लेट मध्ये शिरा सर्व करूया. आपण आता हा शिरा सर्व केलाय. किती छान मस्त मऊसर, अगदी प्रसादाच्या शिऱ्यासारखा हा दिसतोय. तर असा आपला हा प्रसादाचा शिरा रेडी आहे. तर तुम्ही हा नक्की करून पहा आणि तुम्हाला कसा वाटतो हे मला नक्कीच कमेंट मधून सांगा. फक्त एवढंच आहे की हा शिरा करताना सगळ्या गोष्टी समप्रमाणात घेऊन करायच्यात, तर तो अगदी उत्तम प्रसादाचा शिऱ्यासारखाच होतो. आणि जसं आपल्याला सत्यनारायणच्या वेळेला आपण तो शिरा खातो आणि म्हणतो अरे वा काय प्रसाद आहे छान, तसाच हा शिरा होतो. आणि हा तुम्हाला नेहमीच्या तुमच्या डेली ब्रेकफास्ट मध्ये वगैरे सुद्धा तुम्ही हा करू शकता, अगदी इझिली करू शकता. पण ह्या सांगितलेल्या टिप्स फक्त फॉलो करा. तर तुम्ही जर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करायला पण विसरू नका. जर काही क्वेरीज असतील तर त्या सुद्धा कमेंट मधनं मला कळवा, की त्या तुमच्या मी सॉल्व्ह करेन. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.